नमस्कार मंडळी, रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेमार्फत NTPC म्हणजेच नॉन टेक्निकल पोस्टची रिक्वायरमेंट आलेली आहे त्याची सविस्तर अशी जाहिरात पाहणार आहोत. तर आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर यामध्ये जी रिक्वायरमेंट आलेली आहे ती फक्त 12वी आणि ग्रॅज्युएट एनी ग्रॅज्युएटवर आलेली आहे आणि यामध्ये जवळजवळ 11,500च्या आसपास सुद्धा जागा देण्यात आलेल्या आहेत. तर चला मित्रांनो, आपण सविस्तर पाहूया की यामध्ये काय काय विशेष पात्रता आपल्याला हवी आहेत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर जाऊन आपण संपूर्ण जाहिरात वाचावी, जेणेकरून आपल्याला ॲप्लिकेशन करत असताना कोणत्याही गोष्टीची अडथळा किंवा समस्या उद्भवू नये. तर चला मित्रांनो पाहूया. रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच RRB मार्फत देशामधील रेल्वे स्थानकामध्ये स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट आणि ट्रेन क्लर्क अशा एकूण 11,500 जागासाठी मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे. तर आपण यासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करावे, कारण ही एक सुवर्ण संधी आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वेमध्ये काम करण्याची. तर यामध्ये पदे आणि पदसंख्या पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे. आता यात पदे जे आपण करणार आहोत, वर्गीकरण असं केलेलं आहे की सर्वात प्रथम आपण अंडर ग्रॅज्युएट पदे पाहणार आहोत. त्यामध्ये ज्युनियर क्लर्क जे आहे त्यामध्ये 990 पदे आहेत. अकाउंट क्लर्क कम टायपिस्टमध्ये आपल्याला 361 पदे आहेत. ट्रेन क्लर्कमध्ये 72 पदे देण्यात आलेली आहेत. आता समोर जर आपण पाहिलं तर कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2022 पदे देण्यात आलेली आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी 2022 पदे देण्यात आलेली आहेत. आता यामध्ये जर आपण पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएटसाठी जर पदं पाहिली तर ती पुढीलप्रमाणे आहे. गुड ट्रेन मॅनेजर 3144, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 1736 पदे, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट 732 पदे, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 1507 पदे देण्यात आलेली आहेत. तर स्टेशन मास्टरसाठी 994 पदे देण्यात आलेली आहेत. तर मित्रांनो, आपल्याला जर आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल तर आपल्याला पदवीधर पदासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, कारण पदवीधर पदासाठी अंडर ग्रॅज्युएटपेक्षा वेतन हे जास्त देण्यात येत आहे. त्यामुळे आपण ॲप्लिकेशन करत असताना योग्य खबरदारी घ्यायची आहे. आता यासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली तर शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. तर संपूर्ण जाहिरात आपल्याला वाचायची आहे की कशासाठी आपण ॲप्लिकेशन करत आहात आणि त्यासाठी लागणारी पात्रता काय आहे. आता यासाठी वयोमर्यादा जर आपण विचार केला तर जर उमेदवार पदवीधर पदासाठी अर्ज करत असेल तर अशा उमेदवारांना 18 ते 36 वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. आणि जो उमेदवार अंडर ग्रॅज्युएटसाठी ॲप्लिकेशन करणार त्याला 18 ते 33 वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तर 18 ते 36 मधले उमेदवार ग्रॅज्युएटसाठी आणि 18 ते 33साठी अंडर ग्रॅज्युएटसाठी आपण अर्ज करू शकणार आहात. तर नेहमीप्रमाणे SC ST उमेदवारांना आणि OBC उमेदवारांना इथं वयामध्ये सूट देण्यात येतच आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता परीक्षा फी कसं भरायचं आहे आपल्याला, तर यासाठी ॲप्लिकेशन हे ऑनलाईन पद्धतीनं करत असताना आपल्याला जनरल, OBC आणि इतर कॅटेगरीकरता 500 रुपये परीक्षा फी ठेवण्यात आलेली आहे. तर PWD करता फक्त आणि SC ST करता 250 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे. तर ओपन कॅटेगरीकरता 500 रुपये आणि आरक्षित कॅटेगरीकरता आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये फक्त फी ठेवण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. ही फी कंप्लीट पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आपल्याला UPI किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून भरायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आपल्याला, अर्ज करत असताना पात्र उमेदवार या भरतीकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. याकरता आपण RRBची जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. www.rrbapply.gov.in ला आपण व्हिजिट करायचं आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ही लिंक देत आहे.
PDF लिंक, जाहिरात जी PDF आहे तिची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण अप्लाय नाव करू शकता किंवा जाहिरातही डाउनलोड करून संपूर्ण वाचून आपण ॲप्लिकेशन करा. मी रिक्वेस्ट करतो की आपण संपूर्ण वाचूनच ॲप्लिकेशन करायचं आहे. अर्ज करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, तर पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज होत असतात याची नोंद घ्यावी. त्यानंतर म्हणण्यात आले की अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करत असताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी. आता आवश्यक कागदपत्रामध्ये जसं 10वी-12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा सिग्नेचर, फोटो व्यवस्थित आपल्याला अपलोड करायचा आहे. तर ह्याच पदासाठी अर्ज करायची शेवटची तारीख पदवीधर पदासाठी 13 ऑक्टोबर ठेवण्यात आलेली आहे. तर अंडर ग्रॅज्युएटसाठी 20 ऑक्टोबर इथं तारीख ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या आपण वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता. आता सॅलरी कशी असणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, रेल्वेमध्ये भरती झालेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. तर RRB अंडर ग्रॅज्युएट वेतन सर्वात प्रथम आपण पाहूया. यामध्ये एवढ्या पोस्ट आहेत आणि त्यांचं वेतन जर बघितलं आपण, क्लर्कसाठी 19,900, अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट 19,900, ट्रेन क्लर्कसाठी 19,900 आणि कमर्शियल क्लर्कसाठी 21,700 ही अंडर ग्रॅज्युएटसाठीची वेतन मर्यादा आपण पाहिली. तर यामध्ये आपण आता बघितलं तर RRB पदवीधर जागासाठी वेतन पुढीलप्रमाणे ठेवण्यात येणार आहे किंवा मिळेल आपल्याला. यामध्ये असं वेतन देण्यात आलेलं आहे की गुड ट्रेन मॅनेजर 29,200, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 35,400, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 29,200 आणि ज्युनियर अकाउंट कम टायपिस्ट 29,200. त्याचबरोबर स्टेशन मास्टरला 35,400 पेमेंट देण्यात येत आहे. तर मित्रांनो, यामध्ये स्टेशन मास्टरला आपण आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला 35,400 पेमेंट दिसून येत आहे. आता काही महत्त्वाचे पॉईंट आपण इथं पाहणार आहोत. पदवी पदासाठी अर्ज करण्याची लास्ट तारीख 13/10/2024 आहे. अंडर ग्रॅज्युएटसाठी 20/10/2024. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, rrb.apply.gov ला. अधिकृत वेबसाईट हीच आहे. मी तुम्हाला डिटेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जाहिरात PDF इथून आपण डाउनलोड करू शकता किंवा मी जी माहिती वाचून आपल्याला सांगत आहे ही डाउनलोड करण्यासाठी मी जी लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन सुद्धा आपण ही संपूर्ण माहिती वाचू शकणार आहात. तर मित्रांनो, आज आपण रेल्वे भरती म्हणजेच RRBमध्ये NTPC नॉन टेक्निकल पोस्टची सविस्तर जाहिरात वाचलेली आहे. ही एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ उठवून सरकारी नोकरी म्हणजेच रेल्वेमध्ये नोकरी मिळवायची आपण संधी मिळवू शकणार आहात. तर हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबत शेअर करा. परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. या भरती संबंधात काही प्रश्न, काही शंका असतील जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही तुम्हाला नक्कीच यावर मदत करू. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.